कितीला आहे? हॅलो मित्रांनो, कसा आहे तुम्ही? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आहे 6 डिसेंबर आणि आम्ही चाललो तातेला दीक्षाभूमी बघायला, चैत्यभूमीला. तर चला या आता जाऊया. बिंदास गौतम ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आता आम्ही जात आहे चैत्यभूमीच्या दिशेने. तर बघू शकता की इथं किती भीम अनुयायी आलेले आहे. चला आता दाखवतो तुम्हाला दादर चैत्यभूमी आणि भीमसागर. एकटा झाला का रे? एकटा झाला काय देवी? हा काय मागे आहेत का देवी? कसं काय मजेत? पुढे गेलो. कोण कोण? अक्का अच्छा चला ना आपण पण देऊ. चला या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज बघू शकता की किती भीम सैनिक आलेले आहेत. जागोजागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बोर्ड लागलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती भीम सागर आलेला आहे. भीम सैनिक आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत भीम सैनिक, भीम अनुयायी. जय सो, जय सो. जय भीम मित्रांनो, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर तुम्ही बघू शकता इथं किती भीम सैनिक आलेला आहे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. बिंदास गौतम ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता की किती भीम सैनिक आलेला आहे इथं आणि आजूबाजूला स्टॉल पण लागलेले आहे. आता आम्ही शिवाजी पार्कच्या इथं पोहोचतोय. संविधानाचे पुस्तक, प्रेम,
परिनिर्वाण दिन अध्याय समोर बघू शकता मित्रांनो, ते आहे शिवाजी पार्क. मला एवढा पोस्ट केला. तर भावांना बघू शकता तुम्ही साईडला स्टॉल लागलेले आहेत फोटो फ्रेमसाठी. कॅलेंडर आहे. तेजाची महान हातात संविधान इशारा एकीचा हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ऑफिस आहे, शिवाजी पार्कच्या बाजूला. काय हा बघू शकता, राष्ट्राचा बंगला आहे. शिवाजी पार्कच्या बाजूला. तिथे जेवणाची पण सुविधा आहे. बघा किती लाईन लागलेली आहे. तिकडे सर, तिकडे सर. पुढे मला गाडी झालं जागा द्या. कोण? पाण्याची पण सुविधा दिली, पाण्याचे पण स्टॉल लावलेले. बिस्किट नाही शकता बिस्किट
जा रे. नवरा बायको गेलो होतो ना लग्नाला. पाणी आहे बिस्कुट आहे. बिस्किटाचं वाटप चालू आहे. पाण्याचं वाटप चालू आहे. नाही ना घे ना तिकडून मंदिर. मित्रांनो पाहू शकता आम्ही आता शिवाजी पार्कच्या इथं पोहोचलेलो आहोत, पण आता जाणार आहे पुढे दर्शनासाठी. भोजन करण्यासाठी कमीत कमी हॉलमध्ये 500 जण भोजन करतील अशी व्यवस्था केलेली आहे. हे बघा भोजनासाठी लाईन लागलेली आहे इथं. जय भीम. महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी भारतातून आपल्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्या साईडने गेलं असतं जयवी, त्या साईडला गेलं असतं तर चाललं असतं. आपली चैत्यभूमी स्वच्छ ठेवा, शांतता राखा, शिस्तीचे पालन करा, जत्रेचं स्वरूप आणू नका, हीच मानवास खरी श्रद्धांजली आहे. हे बघा भोजनालयासाठी लाईन लागलेली आहे. कोण हे बघू शकता, हे आहे शिवाजी पार्क आणि हाय जय भीम. भावांना तुम्ही बघू शकता की नेहमीप्रमाणे यावर्षी लाखोच्या संख्येने भीमसैनिक आलेला आहे. हे बघा, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू आहे. जय भीम.
जाऊया ना तिथे. आता आम्ही जाणार समुद्र किनारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी. आतमध्ये हे स्वातंत्र्यवीर सावरकर. काय हात नाही सोडते. परवीनचं वेळ. मित्रांनो तुम्ही बघू शकता माझी पूर्ण फॅमिली आलेली आहे आणि गावावरून साया पण आलेला. हा बघा, हा साया. आई बाबा पूर्ण फॅमिली आलेली आहे माझी. भाषा आहे, बहीण आहे. भावांनो, बिंदास गौतम ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता की किती भिंत निघालेला आहे. तर भावांना आता आम्ही जातो समुद्राच्या दिशेने. 10 रुपये 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 10 रुपयाला फुलं मेणबत्ती घेऊन जा. फुलं घ्या फुलं घ्या फुलं घ्या. बघा अशा साईडने स्टॉल लागलेले आहेत फुलं मेणबत्तीसाठी. हे हाल फुलं घेऊन यायचे नाही. चला पुढे काय आता येतो. हा एक दोन हा मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिंदास गौतम ब्लॉग मध्ये. तुम्ही बघू शकता काय झालं. अजून एक घ्यायचं होतं ना मग.
हो आले. चला हा? मित्रांनो तुम्ही बघू शकता की किती भीम सैनिक आलेले आहे. भीम अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी गावावरून आलेले, देशातून कानाकोपऱ्यातून आलेले भीम सैनिक बघा किती गर्दी आहे. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे समुद्राच्या किनारी. तर बघू शकता तो आहे सीलिंग, आतमध्ये जहाज पण आहे. आणि ते बघू शकता तिथं आहे चैत्यभूमी. ही आहे चैत्यभूमी. हे इकडे या. फोटो काढायला लागले ना याच्यावर बसू काढा. यावर्षी कमी गर्दी आहे पण आणि दरवर्षी एवढी गर्दी असते, तुफान गर्दी असते. हा का हाच तर ड्रोन आहे मला. रेंटवर भेटतो ना, रेंटवर भेटतो. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी आलेले भीम सैनिक. बाबा पण आलेले आहेत गावावरून. कोणी येणार बी नाही उचलणार बी तनु VIP लोक तिथे गेल्यानंतर गावांना तुम्ही पाहू शकता. कुठे गेले ते रस्ता किती गेला. ते राहू दे खाले. मी काय म्हणतो तिथं असे त्या साईडला बसलो असतं तिकडल्या कोपऱ्यात. मागे होते तात्पुरतं बसू ना आपण, बाकी आपण गाण्यांचा कार्यक्रम बघायला इथं होऊन झालं.
हे घ्या. आनंद शिंदे त्यांचं ते तिकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा रिपब्लिकन सेना या पक्षाचा टेज आहे. तिथं रामदास आठवलेंचा टेज आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता की माझ्या पाठीमागे किती भीम सैनिक आलेले आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? बिंदास गौतम ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. म्हणायचं आहे की भीमराया जन्मजाती दर्या झालाच नसता. भीमराया जन्मजाती दर्या झालाच नसता. अरे कुणीही आमचा कैवारी आणि रखवाला नसता. अरे खिडकत पडलो असतो आम्ही नेहमी अंधारात. आमचा जर का तू पुढारी होऊन आलाच नसता. आमचा जर का तू पुढारी होऊन त्याच्यावत मी कुठं गेले ते? त्यांच्या घटनेवर हा भारत उभा. बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाचं संविधान केलं. ज्याला कोणाला काही करता आलं नाही ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. मित्रांनो तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्ही बघू शकता शिवाजी पार्क इथे किती गर्दी आहे. हात पकडा. उलटा नको पकडून सारखा पकडा. उलटा नको पकडून हात सारखा पकडा.
कुठं काय करत काय करून राहिलं मागे मागे चला चला ना ते पुजावून घ्या बघू शकता भोजन आहे की नाही ना मोफत भोजन भोजन सहकार्य करायचंय पोलिसाला सहकार्य करायचंय प्लीज रस्त्यामध्ये थांबू नका रस्त्याला सहकार्य चला सहकार्य करायचंय रस्त्यामध्ये कोणी थांबणार नाही सहकार्य करायचंय चला रस्त्यावर कोणी थांबणार नाही सहकार्य करायचंय प्लीज रस्त्यावर सोडा मित्रांनो पाहू शकता गावाला तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत फ्रीमध्ये डोळे तपासणीचं पण आहे हे बघा हे आमचे आई वडील आणि बहीण जावाई मूर्त्या बघताय का तुम्ही
काय माहिती. ते हे इथंच आहे, इथंच आहे, इथंच आहे. 5,000 जोडी म्हणतोय. चलो मावशी बाजूला बसा, बाजूला पडतील कोण माणसं. मावशी बाजूला बसा, पडतील माणसं. कुठे? संजय नगर गल्ली नंबर. आपल्या घरची तेवढी आहे उभी आहे केबल वाल्याचे पाहुणे आहेत. तेवढी आहे. किती हजारांनी? 5-6 वर्ष. प्रायव्हेट कुर्सी लहान आहे, पण तेच साईज जरा फार थोडीफार ओळखतात. हिवराळे मूर्तीवाले ओळखतात. कुठं राहिले? मित्रांनो पाहू शकता की स्टॉल लागलेले आहेत. असे थोडे थोडे स्टॉल. काय पुस्तकाचे स्टॉल लागलेले आहेत. चला फोन लावलता का त्याले? त्यावर बघ. ते रबर पडलं ते घे खाली. अरे 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 जनता बाबा काय नाही चला. टाइम स्पीड नहीं है ना था. हॅलो
भावांना बघू शकता असे छोटे छोटे स्टॉल आहेत. पुस्तकांचे स्टॉल आहेत, मूर्तीचे स्टॉल आहेत. हे पोत घेता का रे? घेत होता ना, पोत घेतो म्हणत होता ना. पोत पांढऱ्या पोताने पाहिजे मग आपल्या ह्याच्यावाल्या पाहिजे ते वेंडलवाल्या. पेंडल वाले हा आपल्या वापरतात बाहेर. हा रेग्युलर वापरतात. दादासाहेब अरे मा- लय मोठा आहे. एकाच ठिकाणी जाम केलं. चला पुढे पुढे. चला पुढे पुढे साईड ला. लाईट लाईट रात्रीला लावून द्यायचा. विविध भारत मीडिया हाऊस. कितीला आहे? क्या जोडी 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 नाही, जोडी खतम आहे. अरे जोडी नाही निघाला. किती म्हणतात? 4000. 4000. आणि ही दिवाळी महाग आहे. 50 मला 5000. का बरं? कारण तो बघा हे 4000 आहे. थोडं लांबून काढणार मग. 15 तुझी आहे. पण याला चमकायला ते हे होणार आहे गंदगी. मग तरी बी हे अंदरचं कसं काय. साफ करावं लागतं त्याला 2-3 तास लागतात साफ करायला. हा. होते म्हणा साफ पण वेळ लागतो. थोडं लांबून काढणं. हा आता त्यानं कन्फ्युज केलं म्हणून. नाही तर ते जोडी मस्त होती.
असं पकडतं असं पकडतं. हम्म? हा फोटो नाही पाहून राहिलो मी. अभय कुठे गेला? 11 म्हणते तो 11. अरे ते ना 26,000 शेट आणलं त्याच्यात काय आहे? कितीला? आणि हे दोन्ही जोडी शेट घेतला तर हा 13,000 रुपये दोन्ही शेट घेतला. त्याची किती लावले? 6.5 साडेसात 12.5 तर होतात ना. 12.5 ही मोठी येते त्याच्यापेक्षा. मी एवढीच आहे मला वाटते परत नाही या घरी. हा हा ते घडवण करतात ते. ही जोडी किती येणार फायनल? हा 11,000 11. वाच काय तर मला घ्यायचं नसलं घेऊन कुठे गेली माहिती का? ते चांगली आहे ना. मग चला 11,000 घेऊन टाकू. हा बाय चला बंद कर. ह्या चांदण्या अशा चमकत ठेवा. संविधान बदलायचे कोणाच्या हिंमत नाही होणार. कारण का अरे दिले तुला सारे गाड्या अभिमान आपली माय दुसऱ्याच्या घरी शेण काढायची, माय शेण सारवायची, गवऱ्या थापायची, पण सालानी आता झगामगान मला बघा. आता बाबासाहेबांच्या पुण्यात एवढं महान आपल्या अंगावर दिसून आले म्हणून अरे शेण काढीत होती आपली माय. नीट खावा आणि तो ठेवा, आपल्याला सासून ठेवा. शेण काढीत होती आपली माय, शेण काढीत होती आपली माय. अरे दिलंय तुला सार गाड्या घुमान
त्यांनी लिहिले आहे, माझे गुरुवारी आनंद शिंदे यांनी गायलेलं आहे. आणि म्हणून घडले हे सारे कुणामुळे रे, कुणामुळं थंडी पण एवढी पडली नाही की हे थंडी आपलं गरम रक्त एकदम गोठवून टाकल. कुणामुळं? अरे अजून माझा बाप गायचा आहे. आताचा आवाज तुमचा असा असल्यावर कसं व्हायचं? सगळ्यांनी आवाज उठवला की दादरला चैत्यभूमी नाव द्या. पण ह्या वर्षी आनंद शिंदे यांनी आवाज उठवला, देवेंद्र फडणवीसच्या कानामध्ये गेला तो आवाज, चैत्यभूमी झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि सगळ्यांनी आनंद प्रल्हाद शिंदे यांच्या जी हाक दिलेली आहे, आता इंदू मिल तर होणारच आहे, तर चैत्यभूमी पण झाली पाहिजे ना. मग पुढल्या वर्षी काय म्हणायचं? कुठं जायचंय? तुम्हाला दादरच म्हणायचंय का? पाठवून बोला की जरा. कुठं जायचं? घडलं हे सार कोणामुळे, कसे ना कळे रे, हे करणी ही सारी बापाची अरे करणी ही सारी बापाची बंधूंनो, आपण आपल्या बापाचा स्मृती दिन विसरून जाऊ, आपल्या आईचा स्मृती दिन विसरून जाऊ, पण आपल्या ह्या मुक्तिदात्याचा आपण विसरू शकतो का? नाही विसरू शकत ना. आणि म्हणून सांगायचं आहे, अरे करणी ही सारी बापाची दुसरा गाण्यावर बार लग रही इधर से गिर रहे ना है. ए हेलो, ऐसे खड़े रहो ना, लग रहा है बार मैंने क्या ऐसे खड़े इधर लग रहा है. नीचे खड़े रहे, नीचे जगह नहीं है. मैं सही से ही खड़ी हूँ, आप सही से खड़े रहो. हम सही तू नहीं खड़े. झगड़ा मत करो, झगड़ा करने के लिए आए हैं. झगड़ा करने लग रहा है, बात मैंने जाना है इधर से. जिसने उजाला ही उजाला कर डाला, जो हमें अंधेरे में रखना चाहते थे, उनका दूर करारी कर डाला. आदरणीय रोशनजी सपवाळ यांच्या लेखनातून साकार झालेले गीत आपल्या दिवंगत रोशनजी सपवाळ एक आंबेडकरी मुवमेंटचा कलाकार, वयाच्या 28व्या वर्षी त्यांचं निधन झालं. असे रोशनजी सपवाळ यांच्या काव्यातून लेखणीतून साकार झालेले गीत आपल्या समोर सादर करतो. कुठल्या आवाजाकडे लक्ष देता गीताच्या शब्दाकडे लक्ष असेल, कारण की या ठिकाणी महाराष्ट्राची मायक आहे आदरणीय आनंददादा शिंदे यांच्या समोर गाण्यासाठी सगळ्यांचेच हालत टाईट होऊन जाते, तरी एक चूक गाण्याचा प्रयत्न करत आहे की महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक आदरणीय गजाननजी सातपुते लिहितात की गाडी बैल वाटला म्हणून विद्यार्थी खाली लोटला. गाडी बैल वाटला म्हणून विद्यार्थी खाली लोटला. अरे विद्यार्थी धैर्यवान होता म्हणून तोही दिल्लीला पेटला. अरे त्याने शिक्षण डिग्री मिळवली PhD बारावी. गाडी बैल वाटला म्हणून विद्यार्थी खाली लोटला. अरे विद्यार्थी धैर्यवान होता म्हणून तोही दिल्लीला पेटला. अरे त्याने शिक्षण डिग्री मिळवली PhD बारावीला. म्हणून तो विद्वान त्या ब्राह्मणाला भारी वाटला. अरे तेवढंच नव्हे तर त्याच्याच मुलीला तो पटला. अखंड भारताचा संविधान लिहून लावला म्हणून हा भारत देश घडला. अरे म्हणूनच हा जातीवाद घडला, म्हणूनच हा जातीवाद घडला, म्हणून हा जातीवाद घडला. म्हणून काय म्हणायचं? अरे मनोदर केलं तुला, माणसाचं बसून माणसाचं
झाला कारण की अरे मतदार गेला तुला 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 माणसाला बसवणी माणूस गेला तुला माणसाला बसवणी माणूस गेला तुला माणसाला बसवणी माणूस गेला तुला तरी तू झाल्या आराम झाल्या तरी तू गाऊच्या गाई माणसाला माझ्या बाबासाहेबाला तू असा कसा 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 माझ्या बाबासाहेबाला आपला भार थोडा विचार करतो जरा कारण की आदरणीय आमचे प्रकाशदादा गजबे त्यांनी एक आवाज उठवला तर नागपूरच्या विमानतळाला बाबासाहेबांचं नाव देण्यात आलं. एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होता. म्हणून जर का आपला समाज लवकरात लवकर वेळेवर जागा नाही झाला तुम्हाला माहिती हल्ली प्रकरण भीमा गोरेगावचं घडलेलं आहे. ज्या टायमाला जो हल्ला झाला होता त्यावेळेस या इथलं कोण कोण होतं हा तर तुमच्यासाठी आहे का एवढेच होते रणमैदानी लढणारी महाराजची जात होती की रणमैदानी लढणारी महाराजची जात होती. अरे कापले 28,000 अशी ती पेशवाई होती. रणमैदानी लढणारी महाराजची जात होती. अरे कापले 28,000 अशी ती पेशवाई होती. अरे भीमा गोरेगाव मानवंदना देण्यास गेली ती लोक भीमा गोरेगावी मानवंदना देण्यात गेले ती लोक. अरे त्यांच्यावर दगडफेक करणारी साली हिजड्याची अवलाद होती. त्यांच्यावर दगडफेक करणारी साली हिजड्याची झोपडीच्या जागी माणसात बसून माणूस गेला तुला माणसात बसून
यांच्या वतीने 200 रुपये धम्मदान आलेलं आहे. प्रकाश भाऊ यांच्या वतीने सुद्धा 500 रुपये अरे जुनाट भागा कारण नको भाग्यावर भांडतो आदरणीय आमच्या न्यायाचा पुरस्कार मानतो जन्म झाला जन्म झाला संविधान भारताचे बोले हात जोडून माझ्या जन्मासाठी भीमाचा जन्म झाला सकाळपासून आतापर्यंत आपण शांततेचं सहकार्य केलं त्याबद्दल आपलं सर्वांचा आभार मानतो. आता मला नाही मला वरती कोणी येऊ नका प्लीज माझ्या हातून माझं ऑपरेशन झालेले माझ्या जवळ येऊ नका. हा दिवाळी धन्यवाद.